नमस्कार, कसे आहात सगळे? तर रुपाच रेसिपी आणि ब्लॉग्स आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी कोणती रेसिपी बनवलेली आहे चला तर बघू. आता मी पहिल्यांदा कढई घेतली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर थोडे जिरे टाकले. तुम्हाला मोहरी आवडत असेल तर मोहरी पण टाकू शकता. लसूण टाकला आणि त्याच्यानंतर मी मिरची टाकली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून त्याला छान चव येते आणि तिखट लागत नाही जास्त मिरची. त्याच्यानंतर मी काय केलं, ह्याला मस्तपैकी असं छान असं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर एक टोमॅटो कापून घेतला होता, तो टोमॅटो पण ह्याच्यामध्ये मी टाकून दिला. त्याच्यानंतर थोडं एक चिमटीभर मीठ टाकून घेतलं ह्याच्यामध्ये, जेणेकरून टोमॅटो आपला लवकर शिजला जातो. आता मी काय केलंय, ही बघा ह्याची आपण भाजी बनवणार आहोत घेवड्याची आज. तर हा घेवडा टाकून मस्तपैकी स्वच्छ करून घेतला, मी धुवून घेतला आणि हे एका माणसापुरती मी भाजी बनवत आहे. तर हे घेवडा वगैरे टाकून घेतला, तर छान मिक्स करायचं. हे मिक्स झाला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे, तसं तर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे तिखट टाकायची काही गरज नाही. हे बघा वाफवून आता ह्याला हे वाफेवरच शिजतो, ह्याला पाणी टाकायची काही गरज नसते. त्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटोचं पण त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळं फक्त हळदी टाकली आहे मी ह्याच्यामध्ये, मीठ टाकलं चवीनुसार आणि ह्याला मस्तपैकी असं मिस्टरांच्या डब्यासाठी मी ही भाजी बनवत आहे मॉर्निंगला. तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा थोड्या वेळानंतर फ्राय केल्यानंतर. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता, मला जास्तच आवडतं मी थोडं जास्तच टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर याला छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवून याला छान शिजून द्यायचं बारीक गॅसवर. त्याला पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही आणि वाफेवरच हा घेवडा खूप छान शिजून निघतो आणि मार्केटमध्ये आता खूप साऱ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. त्याच्यामुळं मी ह्याची आज मस्त अशी भाजी बनवलेली आहे. मी झाकण ठेवून आता ह्याला शिजून देते छान असं. आणि बघा आता तुम्हाला दाखवते मी शिजल्यानंतर किती सुंदर असा हा घेवडा शिजलेला आहे. टेस्टला तर अप्रतिम लागतो आणि डब्याला सुकी भाजी असले की बरं पडतं. त्याच्यामुळं मॉर्निंगच्या वेळेला मी हा मॉर्निंगच्या डब्याला त्यांच्या टिफिनला बनवलेला आहे हा घेवडा एका माणसापुरता. आणि हे बघा हा आपला तयार आहे मस्तपैकी घेवडा. आणि हा तुम्हाला टिफिन पण पूर्ण दाखवते. 2 चपात्या, 1 साखरेची चपाती मी ह्याच्यामध्ये भरलेली आहे आणि थोडंसं सॅलड दिलेलं आहे आणि भाजी. तर अशा प्रकारे हे आपला मॉर्निंगचा टिफिन आहे. चला बाय बाय. रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.